चला पाहूया मॅजिक ट्रिक्स. मित्रांनो, अंश छेद समान नसताना अपूर्णांक संख्येतील सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधणं मुलांना खूप अवघड जातं. काही मुलं अंदाज बांधतात अशा गणितामध्ये आणि काही मुलं तिरकस करून करतात. वेळ जातो या ठिकाणी. सोपी ट्रिक्स पाहूया. खूप सोपी आहे. फक्त एक करा, अंशातल्या प्रत्येक संख्येच्या उजवीकडे शून्य मारायचं आहे, शून्य टाकायचं आहे आणि शून्य टाकल्यास रेष वडा. या ठिकाणी बघा, शून्य टाकला रेष वडली, शून्य टाकून रेष वडली, शून्य टाकून रेष वडली, शून्य टाकून रेष वडली, शून्य टाकून रेष वडली. यास आता रेष वडल्यानंतर छेदाने पूर्ण वरच्या अंशाला भागायचा आहे. पूर्ण भाग टाका, फक्त पॉइंट मध्ये उत्तर काढायला जाऊ नका. 6 न 50 ला भागा मित्रांनो. 6 8 48 पूर्ण भाग वर लिहा. 7 न 9 न 70 ला भागा. 9 7 63 पूर्ण भाग वरती लिहा. 6 न 40 ला भागा. 6 6 36. 12 न 60 ला भागा. 12 पंचे 60 आणि 20 न 80 ला भागा मित्रांनो 4. मित्रांनो, जे वर उत्तर आले त्याच्यावरून आपण मित्रांनो या अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम काही सेकंदात काढू शकतो. मित्रांनो, याला म्हणायचं मॅजिक ट्रिक्स. अपूर्णांक संख्येतील सर्वात मोठा सर्वात लहान अपूर्णांक शोधू शकतो. या ठिकाणी सर्वात मोठं उत्तर 8 आलं म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा झाला, 5/6. आणि सर्वात लहान उत्तर मित्रांनो वर 4 आलं म्हणजे 8/20 हा अपूर्णांक सर्वात लहान झाला. आवडल्यास मित्रांनो लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना.